पंजाब नॅशनल बँकेला 13,000 कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला आता लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे। त्याला थोड्याच वेळात तिथल्या कोर्टात आता हजर केली जाईल। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। नीरवच्या 13 कार्स आणि 173 पेंटिंगचा लिलाव होणार आहे। मुंबईतल्या पीएमएलए कोर्टाची ईडीला परवानगी। आताची सगळ्यात मोठी बातमी, नीरवच्या 13 कार्स आणि 173 पेंटिंगचा लिलाव होणार आणि त्यातून पैसे वसूल केले जाणार आहेत। नीरव मोदीची संपत्ती विकण्याची ईडीला परवानगी मिळालेली आहे। तसंच त्याला लंडनमध्ये आता अटक देखील झाली। काही वेळातच त्याला कोर्टात हजर केले जाईल। नीरवच्या 13 कार्स आणि 173 पेंटिंगचा लिलाव देखील होणार आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्याशी काही वेळापूर्वी या संदर्भात आम्ही बातचीत केली। काय नेमकं म्हणाले ऐकूयात। नीरव मोदीला ही जी अटक झालेली आहे, भारताने जी कारवाई केलेली आहे, त्या कारवाईमुळे त्याला तिकडे अटक करून लंडनच्या कोर्टाने रिस्पॉन्स दिला, लंडनच्या सरकारने रिस्पॉन्स करून ही पुढील कारवाई केलेली आहे। आता भारतातील जो कायदा आहे सीआरपीसी त्याप्रमाणे 80-81 खाली त्याचं रिमांड किंवा रिमांड जे असतं त्याचं ट्रान्झिट रिमांड वगैरे हे करता येतं। आता ही जी इंटरनेशनल ट्रिटी असतात जे आपले करार झालेले असतात की आरोपींना हस्तांतर करायचं वगैरे, त्या संदर्भातला त्याचा एक भाग म्हणून आता ही जी पीएनबीच्या घोटाळ्यामधील नीरव मोदी विरुद्ध जी कारवाई झालेली आहे त्याचा हा कारवाईचा भाग म्हणून त्याला अटक झाली आहे। आता अटक करून तिकडे जामिनाचा वगैरे हा प्रश्न काही येत नाही तिथे, कारण त्याला अटकच त्यासाठी झाली की त्याला मुंबईला आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला त्याला हस्तांतर करायचंय किंवा आपल्याकडे त्याला सोपवायचंय। त्यामुळे जामीन वगैरे असा काही प्रकार त्यामध्ये नाही येतो। त्याला इंडियन गव्हर्नमेंटकडे त्याला सुपूर्द करून इंडियन भारतामध्ये ज्या भारतीय जी एजन्सी आहेत सीबीआय किंवा ज्या आपल्या बाकीच्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडे त्याला अटक करून त्याला कायदेशीरपणे कोर्टात हजर केल्यानंतर मग त्याच्या पुढील जी काय कारवाई आहे त्याची जामिनाची वगैरे त्याचा कोर्ट ह्याचा विचार करेल। पण आता सध्या तरी त्याला अटक करून त्याला जी आपली एम्बसी आहे दूतावासाच्या मार्फत त्याला भारतीय सरकारला त्याला हस्तांतर करून इकडे आपल्याला अटक होईल। या सगळ्या संदर्भात एक गोष्ट महत्वाची असते ते म्हणजे ईडीनं केलेल्या या म्हणजे अगदी अलिबागच्या बंगल्यापासून सगळ्या केलेल्या कारवाया असतील आणि त्यानंतर वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेटमध्ये केलेली या संदर्भातली त्यांनी केलेली अटकेची कारवाई असेल, त्यानंतर या सगळ्या पुढच्या घडामोडी असेल। पण आर्थिक वर्तुळातनं लंडनमध्ये अशा प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार करणारे आरोपी खुलेआम फिरतायत, हा एक चुकीचा मेसेज सगळीकडे फिरत होता। त्यामुळे लंडन सरकारने असं केलं असावं का? नक्कीच कारण भारतातील कायदे तुम्ही पाहिले असेल, संपूर्ण भारतीय कायदे हे आपण लंडन पासून युके पासून घेतलेले आहेत। त्यांनी ब्रिटिशांनी जे बनवलेले कायदे आहेत आणि त्याचा आपण फॉलो करतोय। आणि लंडनचे जे कोर्ट आहे, सरकार आहे आणि त्याचा जगभरात असं कुठलाही चुकीचा मेसेज जाऊ नये आणि त्यामुळे देखील हा एक त्यांनी ही कारवाई केली असावी असं केली असेल असं आपल्याला नाकारता येणार नाही आणि ती शक्यता आहे। आणि तसंच आपली टीटी असते, इंटरनॅशनल ट्रिटी असेल भारताची लंडन बरोबर, आणि त्यामुळे त्या टीटीचा भाग म्हणून इंटरनॅशनल ट्रिटी युनोबरोबर आपली टीटी असते, त्याची तो टीटीचा भाग म्हणून त्या रिस्पॉन्स करण्याकरता तिकडच्या सरकारने भारताच्या दूतावासाच्या भारतीय सरकारने जी आपली विनंती केलेली आहे की त्याला आम्हाला अटक करून आम्हाला हस्तांतर करा, त्याला रिस्पॉन्स करून त्यांनी ती अटक करून कारवाई केलेली आहे आणि आता ते लवकरच आपल्याला भारताकडे सुपूर्द करतील। नक्कीच एक 13,000 करोडचा गैरव्यवहारातला आरोपी ज्यावेळी भारतात आणला जाणार त्यावेळी साधारण भारतात त्याच्यावर कशा पद्धतीनं कारवाई केली जाईल किंवा त्याच्या पद्धतीचं अगदी लंडन पासून भारतात येण्याची प्रोसिजर ही कशी असेल, काय सांगाल सर? आता कसं मगाशी मी बोलल्याप्रमाणे सीआरपीसी भारतीय दंड प्रक्रिया आहे 80, 81, 82 साली याचे सगळे प्रोव्हिजन उल्लेख केलेला आहे त्याचा। पण ही जी कारवाई जी आहे भारताच्या आतमध्ये लागू होते, परदेशामध्ये लागू होत नाही। परदेशामध्ये आपल्या परदेशी जे इंटरनॅशनल लॉज आहेत त्याप्रमाणे आपल्याला फॉलो करावं लागतं किंवा इंटरनॅशनल जे आपले करार आहेत त्याप्रमाणे आपल्याला फॉलो करायचं। एकदा त्याला सुपूर्द केल्यानंतर भारतामध्ये मग त्याला भारताच्या अटक करून त्याला भारतीय न्यायालयात जेव्हा हजर करतील तेव्हापासून त्या भारतीय जे कायदे कानून आहेत त्याप्रमाणे त्याच्यावरती जी कारवाई करून त्याचे बाकीचे त्याला किती कस्टडी ठेवायची किंवा काय तपास करून ती अशी दाखल करायची आणि त्याचा बेल वगैरे आहे किंवा त्याचं नाकारायचं हे संपूर्ण कोर्टाच्या न्यायप्रविष्ट असतं, कोर्टाच्या अधीन असतं ते। त्यामुळे आता जोपर्यंत त्याची कस्टडी आपल्याकडे सुपूर्द करेपर्यंत आपल्याला इंटरनॅशनल लॉ आंतरराष्ट्रीय जे कायदे आहेत ते आणि करार याचा आपल्याला हे करून आणि परस्पर संबंध दोन देशामधील परस्पर संबंध कसे आहेत याच्यावर संपूर्ण या गोष्टी डिपेंड असतात। आणि पण लंडनच्या कोर्टाने युकेच्या कोर्टाने आपल्याला जे रिस्पॉन्स दिलेला आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, त्यामुळे आपण धन्यवाद मानले पाहिजे त्याचे आणि लवकरच आता ते इकडे सुपूर्द करतील सगळी न्यायिक प्रक्रियाची पार करून जे दूतावासाच्या प्रक्रिया असतात त्या सगळं। तर आपण बघतोय पळपुट्या मोदीला आता लंडनमध्ये अटक झालेली आहे। काही क्षणातच त्याला तिथल्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल। मात्र नीरवच्या 13 कार्स आणि 173 पेंटिंगचा देखील आता लिलाव होणार आहे। मुंबईतल्या पीएमएलए कोर्टानं ईडीला तशी परवानगी दिलेली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय।
आणि या सगळ्या संदर्भात आम्ही ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी काही क्षणापूर्वी बोललो. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. नीरव मोदीच्या अटकेमुळे नीरव मोदीला भारतात पाठवण्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे असं आपल्याला या क्षणी म्हणता येईल. अर्थात गुन्हेगार हस्तांतराची प्रक्रिया ही मोठी लांबलचक आणि किचकट असते. तथापि नीरव मोदी आतापर्यंत जे लपाछपीचा खेळ खेळत होता तो संपलेला आहे. नीरव मोदीला आता अटकून वेस्टमिनिस्टर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं जाईल. तिथे त्याला विचारलं जाईल की तुला भारतात जायचं आहे का परत पाठवायचं आहे. तर काय म्हणणं आहे, तो जर नाही म्हणाला आणि मी निर्दोष म्हणाला तर गुन्हेगार हस्तांतर कायद्याची प्रक्रिया सुरू होईल. अर्थात तो जामीन मागू शकतो. न्यायदंडाधिकारी त्याच्या जामिनाच्या अर्जावरती सारासार विचार करून त्याला जामीन द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेऊन पुढील कारवाईला सुरुवात होईल. नक्कीच 3:30 वाजल्यापासून ही सगळी प्रोसेस या निमित्तानं आता सुरू होणार आहे. पण एक महत्वाची गोष्ट सर, यातला प्रश्न असा होतो की रेड कॉर्नर नोटीस दिल्यानंतर भारताच्या या प्रत्यार्पणात त्याला कशा पद्धतीनं गांभीर्यानं घेतलं जाऊ शकतं किंवा त्याच्याकडे तेच मार्गे राहतात की त्याच्या जामिनाचे भारतात आल्यानंतरही? नाही, आता नीरव मोदीला एकदा भारतात पाठवल्यानंतर त्याच्या विरुद्ध हा खटला सुरू होईल भारतामध्ये. अर्थात तिथली प्रक्रिया जी इंग्लंडमध्ये प्रक्रिया आहे ती मिनी ट्रायल आपल्याला म्हणता येईल. आणि ह्या मिनी ट्रायल मध्ये नीरव मोदीच्या विरुद्ध तपास यंत्रणेने काय पुरावा गोळा केला आहे, तो कसा दोषी आहे, हे तिथे ब्रिटिश न्यायालयापुढे आपल्याला क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसतर्फे सांगितलं जाईल आणि नंतर कायद्याची प्रक्रिया सुरू होईल. नक्कीच. आणि या निमित्तानं आणखीन एक महत्वाचा जो प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडन, ब्रिटन हे नेहमी कायद्याच्या बाबतीत काटेकोरपणे मानली जाणारी राष्ट्र आहेत. पण अशा पद्धतीनं मल्ल्या असतील किंवा मोदी असतील हे लंडनच्या रस्त्यावर खुलेआमपणे फिरणे आणि त्याची जगातनं टीका होणे यानंतर त्यांना ही कडक पावलं उचलावी लागली आहेत असं वाटतं का? नाही, असं नाहीये की जगाची टीका होऊ लागली म्हणून त्यांनी पावलं उचललं असं नाहीये. कारण इंग्लंडमध्ये असं आहे की इंग्लंडमध्ये जोपर्यंत गुन्हेगार सिद्ध नाही, ज्या आपल्या भारताचाच कायदा तिथेही लागू तसाच सारखा आहे. त्यामुळे एव्हरी पर्सन इज प्रिझ्युम टू बी इनोसंट. त्याच्यामुळे म्हणून तर आपण गुन्हेगार हस्तांतरची प्रक्रिया ब्रिटिश न्यायालय गुन्हेगार हस्तांतरच्या कायद्यानुसार त्याने गुन्हा केला आहे की नाही हे तपासून बघतं आणि मग त्याला परत पाठवायचा निर्णय. नक्कीच सर, आता आपण मगाशी जो प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणाला की आताही म्हणजे वेस्टमिनिस्टर कोर्टात दाखल केल्यानंतर त्याच्याकडे जामिनाचा जर पर्याय उपलब्ध असेल तर त्यानंतर आपण काय करू शकतो आणि नीरव मोदी म्हणजे आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय राहू शकतो का? नाही, नीरव मोदीच्या जामिनाला आपण विरोध करू शकतो आणि त्याने कशा प्रकारचे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत ते न्यायालयात त्याची तंत्री सांगू शकतो. आणि त्यामुळे नीरव मोदीला भारतात ट्रायलसाठी पाठवणं हे कसं आवश्यक आहे हे आपण वेस्टमिनिस्टर न्यायदंडाधिकाऱ्याला पटवून देऊ शकतो. मला खात्री आहे भारतातर्फे क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस जे काम बघत आहेत सरकारी पक्षाचं ते योग्य रीतीने आपल्या तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा न्यायालयात सादर करेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.